अहिल्यानगर मौजे पिंपळगाव माळवी येथील माजी उपसरपंच लताबाई नानाभाऊ कराळे यांची हत्या झाली होती। या घटनेला 3 महिने पूर्ण झाले असून या हत्येचा अजून तपास लागला नाही। या घटनेचा तपास लवकरात लवकर लागावा या मागणीकरता शिवप्रहार संघटनेचे गोरखनाथ आढाव यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण सुरू केले। मौजे पिंपळगाव माळवी येथील माजी उपसरपंच लताबाई नानाभाऊ कराळे यांची दिनांक 13 फेब्रुवारी 2025 ला दुपारी निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे। सदर हत्येला 3 महिने उलटून देखील अजूनही कुठल्याही प्रकारचा तपास लागला नाहीये। अंत्यविधीच्या वेळी MIDC पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी यांनी आश्वासन दिलं होतं की 2 दिवसात तपास लावू। अद्याप 3 महिने होऊन देखील कुठल्याही प्रकारचे आरोपी सापडले नाहीत। त्यामुळे मौजे पिंपळगाव माळवी येथील महिला आणि ग्रामस्थ भयभीत झालेत। तसेच गावामध्ये पोलीस प्रशासनाविरोधात ग्रामस्थांचा असंतोष निर्माण झालाय। हा तपास पोलीस यंत्रणेने कहाळ केला की काय अशी उलटसुलट चर्चा पिंपळगाव माळवीसह परिसरातील गावांमध्ये चालू आहे। त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आलं होतं, तरी कुठलाही तपास लागला नसल्यानं शिवप्रहार संघटना तसेच मौजे पिंपळगाव माळवी ग्रामस्थ तसेच पीडित कुटुंबियांसह मंगळवारी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले। यावेळी शिवप्रहार संघटनेचे तालुका प्रमुख गोरखनाथ आढाव यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत। यावेळी सागर गुंड, जालिंदर कराळे, नानासाहेब कराळे, आशा आढाव, वैशाली आढाव, स्वाती गुंड, मनीषा कराळे, रणसिंग, अश्विनी आढाव, सुरेखा प्रभुणे, वर्षा वाघ, संगीता बाबर आदी पिंपळगाव माळवीच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी गोरखनाथ आढाव, शिवप्रहार संघटना युवक तालुका प्रमुख, पिंपळगाव माळवी येथे माजी उपसरपंच लताबाई नानाभाऊ कराळे यांची 3 महिन्यापूर्वी दिवसा ढवळ्या निर्गुण हत्या करण्यात आलेली। आज हत्येला 3 महिने उलटून देखील अजून कुठल्याही प्रकारचा तपास लागलेला नाही। त्यामुळे पिंपळगाव माळवीसह परिसरात भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे। त्यामुळे आज आम्ही 8 दिवसापूर्वी जिल्हा पोलीस ॲडिशनल SP साहेब खैरे साहेब यांना भेटलो होतो का साहेब 8 दिवसात तपास लावा, अन्यथा आम्ही 13/5/2025 रोजी उपोषणाला बसणार आहोत। त्या पद्धतीने आज आम्ही उपोषणाला बसलो आहोत। पोलिसांना तपास का लागत नाही अशी उलटसुलट चर्चा आज परिसरामध्ये चालू झालेली आहे। का तपास दाबला गेलाय की काय अशी पण एक चर्चा सर्वसामान्यांमध्ये चालू आहे। त्यामुळे आज आम्ही इथे उपोषणाला बसलो आहोत, तरी लवकरात लवकर तपास लावा। आम्ही नाही जोवर तपास लागत नाही तोपर्यंत आम्ही इथे बसूनच राहणार आहोत। नाव सांगा। हां बोला। मी पिंपळगाव माळवी सरपंच राधिका संजय प्रभुने बोलते। गेले 4 महिन्यापासून आमच्या ताईंना मारून टाकलेलं आहे। 3 महिने झाले मारून टाकले। त्यांचा काहीच तपास नाही लागणार आणि पोलीस स्टेशन पण काहीच दखल घेईना। त्याबद्दल मी त्यांना सांगते की दखल घ्या आणि हे न्याय भेटलाच पाहिजे। लेडीजला काहीच न्याय नाही, सगळ्या लेडीजला न्याय भेटला पाहिजे आणि आम्ही इथं उपोषणाला बसलोय, तर हे न्याय भेटलाच पाहिजे। मी अशी सूचना करते पोलीस स्टेशन। जर न्याय नाही भेटले तर पुढची भूमिका काय असणार ते सांगा। गाव बंद करणार, काय करणार ते सांगा। जर न्याय भेटला नाही तर आम्ही गाव बंद करू, आम्ही इथं रोडला बसू, सगळ्या महिला घेऊ आणि सगळ्या उपोषणाला परत बसणार। नाही भेटलं तर आम्ही असंच करणार, रस्ता रोक आंदोलन करणार। आम्ही मागं हटणारच नाही। आमच्या मावशीला, आमच्या ताईला न्याय भेटलाच पाहिजे। मी बाप्पू गुंड, मयत माझी बहीण होती। माझ्या बहिणीची भर दिवसा घरात कोंडून इतकी निर्गुण हत्या केली का तिच्या अंगावर कमीत कमी 17 ते 18 इतके बेकार पद्धतीचे वार होते। आणि वस्ती एवढी मोठी असून भर दिवसा एवढी घटना झाली म्हणजे एकदम दुर्दैवी घटना झालेली आहे। आणि एवढी दुर्दैवी घटना होऊन या घटनेला 3 महिने होऊन उलटून गेलेले आहेत। तर 3 महिने उलटून जाऊन सुद्धा आतापर्यंत आरोपीचा कुठल्या प्रकारच्या अजून छाडा लागलेला नाही, काहीच झालेलं नाही। पण आता आम्ही वारंवार सूचना देऊन सगळ्या ठिकाणी जाऊन सगळ्या पद्धतीने आम्ही समंजसपणाने त्याने एकदम प्रामाणिकपणाने सगळ्यांनी गोष्टी सांगितल्या, पण आमची कुणीही दखल घेऊन नाही राहिली। मग याच्याकरता आम्ही आता या उपोषणाचा निर्णय घेतलेला आहे। जोपर्यंत आम्हाला या आरोपी जेरबंद करीत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण इथून हाय असंच बसून राहणार आहे। या मला हा न्याय भेटलाच पाहिजे। आरोपी हा कुठला घरातला असो बाहेरचा असो कुठला असो, जर वेळेस आम्हाला असं सांगण्यात येतं की बा आरोपी तुमचा जवळचा आहे आणि आमची थोडीफार दिशाभूल केली जाते,
त्यांना असं वाटतं की आरोपी जवळचा आहे, घरातला म्हटल्यावर लोक थोडे मागं हटत आहेत. पण आता ह्यावेळेस आम्ही घरातला असो आरोपी किंवा बाहेरचा असो, आरोपी पूर्ण जेरबंद केल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही. इकडं काही होऊ, पण इथं जीवाचं रान झालं, काही येतं कोणी येतं, काही होऊ, किती बेकार घटना होऊ, पण हाई या जागेवर आम्ही बसून राहणार आहे असं होणार. तर आम्हाला हा न्याय भेटलाच पाहिजे, त्याशिवाय आम्ही उठणार नाही इथून. NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर.